तर जेजुरीत अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे। जेजुरीत भंडाऱ्याचा भडका उडाला आणि त्यामध्ये काही जण भाजल्याची घटना आहे। काही जण म्हणजे जवळपास 16 जण भाजल्याची आतापर्यंत माहिती आली आहे। जेजुरीत मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेराया चरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना फटाके वाजत होते। यासोबतच भंडाराही उधळला जात होता। फटाके वाजत असतानाच भंडाऱ्याचा भडका झाला आणि त्यामध्ये सुमारे 16 जण भाजले। यामध्ये आताच निवडून आलेल्या नगरसेवकांचाही समावेश आहे। निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे आणि त्यांचे पती राहुल घाडगे सुद्धा आहेत। ही घटना दुपारी घडली आहे। भाजलेल्या जखमींना खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल केलंय। पुन्हा एकदा भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न यामुळे आता जेजुरीमध्ये ऐरणीवरती आलाय। आता मला निरोप आला, त्यांना आपण दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे। डॉक्टरांचं म्हणणं की म्हणजे त्यांच्या जीविताला धोका नाही, काळजी घेत आहे। घडायला नको होतं, परंतु उत्साहाच्या भरात कधी कधी काही घडतं, त्याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे। तर याच प्रकरणावरती खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट केलंय। त्या काय म्हणाल्या त्यावरही एक नजर। जबाबदार असलेल्यांवरती कारवाई करा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत। जबाबदार जे आहेत त्या घटनेसाठी त्या सगळ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे। खरं तर जो भंडारा आहे तो भेसळयुक्त असल्याचं बोललं जात आहे आणि अशा प्रकारे भेसळयुक्त भंडारा विकणाऱ्यांवरती कारवाई व्हावी अशी मागणी आता खासदार सुप्रिया सुळेंनी केलेली आहे। जेजुरीमध्ये भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे आणि त्याला चाप बसणं गरजेचं आहे, जेणेकरून लोकांना हानी होणार नाही आणि येणाऱ्या भाविकांना सुद्धा देवाचं दर्शन सुखरूपपणे घेता येईल, कुठलीही दुर्घटना होणार नाही। यासाठीच सुप्रिया सुळेंनी ही मागणी केलेली आहे। जे जबाबदार आहेत त्या सगळ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत केली आहे।